हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊज चार्ट जो आहे बघणार आहोत। आणि 3 प्रकारचे ब्लाऊज असतात बोटनेकमध्ये सुद्धा। एक जो असतो तो आपला साधा बोटनेक असतो, एक जो बोटनेक असतो तो फ्रंट डीप आणि बॅक जो आहे बोटनेक असतो, आणि जो तिसरा आहे तर तो हाय नेक असतो, म्हणजे पुढचा जो आपला काही गळा आहे तर तो पॅक आणि मागे जो आहे पॅक असतो। तर हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता, हा जो आहे आपला सिंपल बोटनेक ब्लाऊज आहे, जो फ्रंट आणि बॅक जो आहे पॅक आहे आणि नॉर्मल असा जो आहे पुढचा आपला गळा आपण ठेवलेला आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला कोणतं मेजरमेंट लागतं बघा, छाती किती असेल तर त्याच्यानंतर शोल्डर, मुंडा, गळा रुंदी किंवा गळा उंची आपल्याला किती घ्यायची असते। आता इथं 28 पासून 42 पर्यंत मी इथं मेजरमेंट तुम्हाला दिलेले आहेत। जसं की तुम्ही हे बघू शकता की 28 छातीला जर छाती असेल, 28 छाती जर असेल तर त्याला शोल्डर आपण 7 घेतलेला आहे, मुंडा 7 घेतलेला आहे, गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे, गळा उंची जी आहे 3.5 इंच घ्यायची आहे। 28 छातीसाठी 30 छातीसाठी सुद्धा शोल्डर जे आहे 7 इंच घ्यायचं आहे, मुंडा 7 इंच घ्यायचा आहे, गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 3 इंच, जी गळ्याची उंची आहे तर ती 3.5 इंच घ्यायची आहे। 32 साईजला जे शोल्डर आहे 7.5 इंच घ्यायचं आहे, मुंडा घ्यायचा आहे 7.5, त्याच्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे 3.5, गळ्याची जी उंची आहे तुम्ही 3.5 किंवा 4.25 सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला थोडंसं डीप हवं असेल तर। 34 साईजला सुद्धा जे शोल्डर आहे 7.5, मुंडा 7.5, गळ्याची रुंदी आहे 3.5 आणि जी गळ्याची उंची आहे तर ती 3.5 किंवा 4 इंच तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर 36 साईजसाठी 7.25 शोल्डर, 7.25 मुंडा, गळा रुंदी जी आहे 4 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे तर ती 4.5 किंवा 5 इंच घेऊ शकता, तुम्हाला जर अलगद थोडासा डीप हवा असेल तर, नसेल तर तुम्ही 4.5 इंच ठेवू शकता जर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जर बोटनेक हवा असेल तर। 38 साईजसाठी शोल्डर 8 घेतलेला आहे, मुंडा 8 घेतलेला आहे, गळ्याची जी रुंदी आहे तर मी 4 इंच घेतलेली आहे, गळ्याची जी उंची आहे तर ती 4.5 किंवा 5 इंच घेऊ शकता, म्हणजे 38 साईजसाठी। त्याच्यानंतर जी 40 छाती आहे त्याच्यासाठी शोल्डर 8.5, मुंडा 8.5, गळा रुंदी 4.25 घेतलेली आहे, गळ्याची जी उंची आहे तर ती 4.5 5 इंच घेतलेली आहे। 42 साईजला सुद्धा शोल्डर जे आहे 8.5, मुंडा 8.5 आणि गळ्याची जी रुंदी आहे 4.5 आणि जी गळ्याची उंची आहे तर ती 4.5 किंवा 5 इंच घेऊ शकता। आता ही बोटनेकची मापं आहेत, आपण जसं स्क्रीनवरती तुम्ही पहिल्यांदा बघितलं तसं एकदम सिंपल बोटनेक ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता त्या मेजरमेंटनुसार। दुसरा जो आहे आपला हा ब्लाऊज आहे जो फ्रंट डीप असतो आणि बॅक जो आहे बोटनेक असतो। बऱ्याच वेळेला माझ्याकडे कस्टमर येतात तर ते त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला जो फ्रंटला गळा आहे तर तो डीप हवा आहे आणि बॅक जो आहे आम्हाला बोटनेक हवा आहे। सो तुम्ही हे मेजरमेंट जे आहे त्यासाठी वापरू शकता। तेच 28 तुम्ही बघू शकता, 28 साईजला आपण शोल्डर 7 घेतलं होतं, ते शोल्डर आपण जर फ्रंट नेक डीप असेल तर त्याला अर्धा इंच शोल्डर आपल्याला कमी करायचं आहे। बाकी उंची जी आहे गळ्याची जी आपल्याला वाढवायची आहे। जर तुम्हाला पुढचा जर गळा डीप घालायचा असेल तर जितकी तुम्हाला उंची ठेवायची आहे तितकी ठेवायची, पण आपल्याला काय करायचं आहे, जितका आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपण अर्धा इंच कमी करायचं आहे। तर इथं मी दिलेले सुद्धा आहे बघू शकता। मुंड्यामध्ये आपल्याला काही फरक करायचा नाही किंवा गळा रुंदीमध्ये आपल्याला कोणताही फरक करायचा नाही, फरक आपल्याला फक्त शोल्डरमध्ये अर्धा इंच आपण कमी घ्यायचा आहे। आणि जितका पण तुम्हाला गळा हवा आहे फ्रंटला 5.5, 6, 6.5, 7 इंच तर तुम्ही तो घेऊ शकता। फक्त शोल्डर जे आहे दाखवल्याप्रमाणे बोटनेकसाठी जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपण अर्धा इंच कमी करायचं आहे। तर सुद्धा इथं जी गळ्याची उंची आहेत मी डीप नेक दिलेला आहेत की किती साईजसाठी आपल्याला कितीपर्यंत जी गळ्याची उंची आहे तर ती चालते। गळा रुंदी आहे तशीच आपल्याला ठेवायची आहे, फक्त आपल्याला बदल जे आहे डीप नेक ब्लाऊजमध्ये शोल्डर अर्धा इंच कमी करायचं आणि पुढचा आपल्याला गळा जो आहे जितका हवा आहे तितका आपण हा घेऊ शकतो। तर बऱ्याच जणांना काय होतं की बोटनेक ब्लाऊज आवडतात, पण त्यांना काय होतं की जे फ्रंटचा जो गळा आहे तर तो जास्त असा वरती नको असतो, तो डीप हवा असतो, पण बॅकला जो आहे बोटनेक डिझाईन हव्या असतात। तर त्यासाठी तुम्ही हे मेजरमेंट जे आहे, म्हणजे बोटनेक ब्लाऊजलाच आपण मेजरमेंट टाकतो तसंच टाकायचं आहे, पण जर फ्रंटला तुम्हाला गळा डीप हवा असेल तर फक्त शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचा आहे। जसं मी ते लिहून तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता, प्रत्येक शोल्डरच्या खाली मी डीप नेक असं टाकलेलं आहे आणि अर्धा इंच शोल्डर मी कमी करून इथं जे मेजरमेंट आहे तर ते दिलेलं आहे। तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीही जर तुम्हाला कटिंग ह्याचं हवं असेल तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता। मी तिन्ही साईजचं तिन्ही बोटनेक ब्लाऊजचं कटिंग जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करेन।
आता 42 पर्यंत मी तर दिलेला आहे। जर तुम्हाला यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल तर कम्युनिटी पोस्टला जो आहे मी ह्या चार्टचा फोटो जो आहे तर तो मी तिथे अपलोड करेन, तुम्ही अगदी व्यवस्थित बघा। तर या पद्धतीचे जे मेजरमेंट आहे मी दिलेले आहेत। जितके पण तुम्हाला डीप हवे असतील तितके तुम्ही गळे जे आहे फ्रंटला डीप ठेवू शकता। फक्त अर्धा इंच आपल्याला शोल्डर यामध्ये कमी करायचा आहे। तर आता आपला येतो हायनेक ब्लाउज। जसं की तुम्ही आता हा व्हिडिओ बघू शकता, स्क्रीनवरती मी व्हिडिओ पण दिलेला आहे हायनेक ब्लाउजचा। हायनेक ब्लाउज काय होतात की पूर्ण गळ्याबरोबर असतात, पाठीमागून सुद्धा ते पॅक असतात आणि पुढून पण जो गळ्याला जो आहे तर ते पॅक असतात। तर याच्यामध्ये आपल्याला फक्त जी गळ्याची रुंदी आहे तर ती कमी ठेवायची आहे आणि जी गळ्याची उंची आहे तर ती कमी ठेवायची आहे। बघू शकता हायनेक ब्लाउज कधीही जो गळे असतात तर एकदम छोटे असतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आहे तसंच माप घ्यायचं आहे। म्हणजे छातीच्या मापावरून शोल्डर मुंडा आपण आहे तसं माप घ्यायचं, म्हणजे शोल्डर 7 मुंडा 7 घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे तर ती फक्त आपल्याला कमी करायची आहे हायनेक ब्लाउजला आणि गळ्याची जी उंची आहे तर ती आपल्याला कमी ठेवायची असते। जास्तीत जास्त जी उंची आहे तुम्ही 4 पर्यंत ठेवू शकता। जर तुम्हाला एकदम हायनेक ब्लाउज पाहिजे असतील, जसं की मी आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं तसे जर गळे तुम्हाला पाहिजे असतील तर फक्त आपल्याला शोल्डर मुंडा आहे तसंच ठेवायचं आहे। जी गळ्याची उंची आहे तर ती कमी घ्यायची, म्हणजे 4 3.5 पर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि जी गळ्याची रुंदी आहे तर ती फक्त आपल्याला व्यवस्थित इथं बघायचं आहे। जसं की मी स्क्रीनवरती सुद्धा इथं दिलेलं आहे, खाली बघू शकता की 28 छातीला 2.5 इंच गळ्या रुंदी ठेवायची आहे, 30 साईजला 2.5 इंच रुंदी जी आहे ठेवायची आहे, 32ला 2.5 इंच ठेवायची आहे, 34ला सुद्धा 2.5 इंच ठेवायची आहे। त्याच्यानंतर 36ला जे आहे तुम्ही जी गळ्याची रुंदी आहे तर ती 2.25 ठेवू शकता, 38ला 2.25 ठेवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला जी गळ्याची रुंदी आहे हायनेक ब्लाउजला तर ती कमी ठेवायची आहे। सो एकदम सिंपल हा चार्ट आहे, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि खूप मस्त असे बसतात। तर मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवलेले आहेत ब्लाउज। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।